शेंगदाणे भजे कसे करायचे आहे आज मी सांगणार आहे। मी इथं शेंगदाणे भजे भाजून घेतले आहे। नंतर मी इथं बेसन पीठ घेतले आहे 1 वाटी। लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायचं आहे। नंतर मी इथं थोडीशी ओवा टाकून घेतले आहे। चमच्याच्या सहाय्याने इथं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर मी इथं पाणी थोडं ॲड करून घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, जास्ती पातळ करायचं नाही। आणि मी शेंगदाणे भाजलेले इथं टाकून घेतले आहे आणि चमच्याच्या सहाय्याने इथं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी इथं नंतर थोडंसं अजून शेंगदाणे ॲड करून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही शेंगदाणे भजे करू शकता। नंतर मी इथं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत आहे आणि गॅस चालू करून मी इथं कढई ठेवली आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपण भजे त्याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही शेंगदाणे भजे तळून घेऊ शकता। आणि पळीच्या सहाय्याने मी इथं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं लालसर काढायचं आहे आणि राहिलेल्या पिठाचं मी इथं तळून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही शेंगदाणे भजे करू शकता। आणि माझा व्हिडिओ आला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही नक्की ट्राय करा, एकदम सोपी पद्धत आहे।